पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ॲडव्होकेट संभाजी यशवंत पगारे यांच्या मुक्ते लिखित हळवे ओंकार मनाचे या कविता संग्रहाचा प्रकाशन नुकताच रविवारी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष स्वानंद केलेल्या व प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हळवे ओंकार मनाचे या कविता संग्रहात त्यांनी जीवन संघर्षसह इतर बाबींचा समावेश केलेला आहे। त्यांच्या या कविता संग्रहाचे मान्यवरांनी कौतुक करत शुभेच्छाही दिल्या आहेत। संभाजी पगारे हे शेतकरी आहेत, राजकीय नेते आहेत, त्याचबरोबर सहकार, राजकारण, अर्थकारण या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं प्रचंड योगदान आहे। पण मुख्यतः हे सर्व भूमिका ते इमानदारीने प्रामाणिकपणे बजावत आहेत। त्यांची या कविता संग्रहातली भूमिका पूर्णपणे शुद्ध मनाची, शुद्ध सात्विक माणसाची आणि हळवे ओंकार मनाचे हे मुक्ते त्यांनी नाव धारण केलेलं आहे। या कविता संग्रहात सर्व भूमिका त्यांनी सोडलेल्या आहेत आणि फक्त संवेदनशील, अस्सल, प्रामाणिक अशा प्रकारच्या डोळस माणसाची, कवीची भूमिका ही स्वीकारलेली आहे। यामध्ये राष्ट्र आहे, यामध्ये संसार आहे, नातेसंबंध आहेत, आईबाप आहेत, त्याचबरोबर एकंदरीत सर्व समाज घटक आहेत, शेतकऱ्याबद्दलची भूमिका आहे, महात्मा फुले आणि अटल बिहारी वाजपेयी, त्याचबरोबर सुधा मूर्ती यांच्याही संदर्भातलं कविता या ठिकाणी दिसतात। अशी ही सर्वात सुंदर अशा प्रकारची कविता ॲडव्होकेट पगारे यांनी या कविता संग्रहात दिलेली आहे। जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे। संघर्ष आयुष्यभर केल्यानंतर जे अनुभव आले त्याचा अस्सलपणा, त्याची वास्तवता शब्दांच्या कोवळीकतेमध्ये त्यांनी पेरलेली आहे। ही अभिव्यक्ती करत असताना जीवनाशी अत्यंत प्रामाणिक राहण्याची भूमिका राजकारणात, समाजकारणात, धर्मकारणात, सर्व कारणात आहे। आणि म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीला हा कविता संग्रह प्रकाशित करत आहे, हे मला अत्यंत महत्त्वाची बाब लागली। पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानवतावाद मला प्रचंड भावतो आहे आणि तोच महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्माशी समांतर सुसंवादी आहे। आज मोदी सुद्धा त्याच घोषणेवर उभे आहेत। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, ॲडव्होकेट संभाजी यशवंत पगारे, विलासराव पाटील, डॉक्टर एस.बी. पाटील, भीमसिंग राजपूत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, भाऊसाहेब देसले, विद्याधर पाटील यांसह मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।